प्रेज लॉर्ड सगळ्यांना. मी आज सोमवार 8 ह्याची रॅप्सोडी वाचणार आहे. आधीच नेमलेले, बोलवलेले, नीतिमान ठरलेले आणि गौरवलेले. देवाने त्यांना अगोदरच नेमले होते. ज्यांना बोलवले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरव सुद्धा दिले. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 30वे वचन. आपण जे नुकतेच वाचले त्याच्याकडे लक्ष द्यावे असे मला वाटते. आपल्याला आधीच नेमले, पाचारण केले, नीतिमान ठरवले आणि गौरवित केले गेले आहे. आधीच नेमले म्हणजे काय? ख्रिस्तामध्ये आधीच नेमलेले कोण आहेत? आधीच होणारी नेमणूक सुवार्ताद्वारे केली जाते. याचा अर्थ जो कोणी सुवार्ता ऐकतो तो ती ऐकण्यासाठी आधीच नेमलेला होता. सुवार्तेमध्ये पाचारण म्हणजे बोलवले जाणे आहे. जर तुम्ही पाचारण स्वीकारले तर तुम्ही जिंकता, कारण ते म्हणते की ज्यांना त्याने आधीच नेमले त्यांना त्याने बोलवले सुद्धा. म्हणूनच त्याने आम्हाला प्रत्येक राष्ट्रात आणि प्रत्येक निर्मितीस शुभवर्तमानाचा प्रचार करण्यास सांगितले. जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचा बचाव होईल आणि जो कोणी विश्वास ठेवणार नाही तो श्रापित होईल. मार्क याचा 16वा अध्याय 15 ते 16वे वचन. पण रोमकरास पत्र 8व्या अध्याय 1 वचन मध्ये बायबल म्हणते की आता ख्रिस्त येशू मध्ये असलेल्या कोणतेही दंड किंवा शाप नाही का? कारण त्यांना नीतिमान ठरवण्यात आले आहे. म्हणून विश्वासाने नीतिमान ठरवले गेलेले आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला देवा बरोबर शांती आहे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 वचन म्हणते नीतिमान ठरवले जाणे म्हणजे काय? याचा अर्थ निर्दोष ठरवणे, दोषमुक्त ठरवणे, घोषित करणे. म्हणून देवासमोर तुम्ही प्रभू येशूच्या नावात आणि आपल्या देवाच्या आत्म्याने धुतले गेले आहात. आमेन. पवित्र केले गेले आहात आणि नीतिमान ठरवले गेले आहात. 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय 11वे वचन. ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाद्वारे तुम्हाला आधीच नेमले गेले आहे, बोलावले गेले आहे आणि नीतिमान ठरवले गेले आहे. परंतु त्यात आणखीही काही आहे, तुम्हाला गौरवले देखील आहे आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांना गौरवही दिले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमचे जीवन देवी गौरवाने संपन्न आणि सुभूषित केलेले आहे. प्रभू येशूने योहान याचा 17वा अध्याय 22वे वचन मध्ये म्हटले की आणि तू मला जे गौरव दिले ते मी त्यांना दिले आहे. यात काहीच आश्चर्य नाही की बायबल म्हणते तो जसा आहे तसेच आपण या जगात आहोत. 1 योहान याचा 4 अध्याय 17वे वचन म्हणते येशूप्रमाणे तुम्ही पित्याच्या गौरवाचे तेज बनले आहात. हे समजल्यानंतर मग तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादा दिवसही आजारी का पडावे, गरीब, दुर्बल आणि अज्ञानी राहण्यास नकार द्या. वारंवार तुम्ही म्हणा मी गौरवलेला आहे म्हणून मी माझ्या शरीरात रोग किंवा आजाराला येण्याची परवानगी देणार नाही. ख्रिस्त माझ्यामध्ये वृद्धी पावतो आणि गौरववान आहे. हालेलुया. ही तुमची जागरूकता असली पाहिजे. तुम्ही आधीच नेमलेले, बोलाविलेले, नीतिमान आणि गौरवलेले आहात. देवाचे गौरव असो. ह्या रॅप्सोडीमध्ये आपल्याला हे सांगितले आहे की तुम्ही येशू ख्रिस्तावर खूप विश्वास ठेवला पाहिजे आणि तो जसा आहे तसंच आपण आहे. तर आपण येशू ख्रिस्ताद्वारे आपण प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या नावात आपण प्रार्थना केली पाहिजे आणि आपण गौरवलेले आहे आणि आपल्याला देवाने सामर्थ्य दिले गेले आहे. तर आपण आजारी का पडायचे? येशू ख्रिस्त याच्या नावात आपण प्रार्थना केली पाहिजे. तर आपण आज प्रार्थना करणार आहे. नीतिमान पित्या, माझ्या जीवनातील तुझ्या
तुझ्या सार्वकालिक उद्देशाच्या प्रकटीकरणाबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी माझ्या पाचारणाच्या प्रकाशात चालतो, आधीच नेमलेला, बोलावलेला, नीतिमान आणि गौरवी. मी धैर्याने आणि आत्मविश्वासाने जगतो, हे जाणून की या जगात कशानेही तुमच्यामध्ये माझे नशीब अस्थिर करू शकत नाहीत. मी पूर्ण नियोजित मार्गामध्ये चालतो, दैवी उत्कृष्टतेने कार्य करतो आणि दररोज प्रभू येशूच्या नावात तुमची परिपूर्ण इच्छा पूर्ण करतो. आमेन.